मंत्रिपद न मिळाल्यानं नाराज होऊन पक्षाच्या कार्यपद्धतीवरती टीका करणाऱ्यांचा भविष्यामध्ये वेगळा विचार करण्याचा निर्णय उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घेतलाय। काही नाराज आमदारांनी पक्षावरती टीका केली आणि त्यामुळे शिंदे यांनी तीव्र नाराजी व्यक्त केलेली आहे। श्रद्धा आणि सबुरी ठेवा, कोणावरही अन्याय होऊ देणार नाही, काम करणाऱ्यांचा सन्मान ठेवला जाईल असा विश्वास शिंदेंनी व्यक्त केलाय। तर नाराज आमदारांची समजूत काढण्याचा प्रयत्न शिवसेनेकडून केला जाणार आहे। मंत्रिपद न मिळाल्यामुळे शिंदेंचे आमदार नाराज आहेत आणि त्यांच्यात अशा प्रतिक्रिया येत आहेत। जो काम करेल तो पुढे जाईल आणि त्यामुळे आम्ही पक्षाने ठरवलेला तो निर्णय आहे। त्यामुळे मला वाटतं अनेक लोकांना संधी देऊ शकतो आणि खऱ्या अर्थाने माझी भूमिका स्पष्ट आहे की जे पद जो विभाग ज्याला मिळेल त्याला पूर्ण न्याय दिला पाहिजे आणि जो परफॉर्म करेल त्याला संधी मिळेल। नाही असं काय हे तुमच्या बातम्या असतील कदाचित, माझ्या चेहऱ्यावर तुम्हाला वाटतं का नाराज आहे? मी सदा खुश राहणारा माणूस आहे, नाराज वगैरे काही नाही। ठीक आहे, मानाने मी फर्स्ट डे पासून म्हणत होतो की मानाने एकनाथ शिंदे साहेब जो निर्णय घेतील तो निर्णय मला मान्य राहील आणि तो निर्णय मी मान्य केलेला आहे। त्यामुळे नाराजीचा प्रश्न नाही आणि मी कामकाजामध्ये सहभागी होणार। मी स्वतः आज किंवा उद्या माझे सहकारी नरेंद्र बोंडेकर साहेबांना भेटणार आहे। मी स्वतः अर्जुन खोतकर साहेबांना भेटणार आहे। आम्ही आमचे मंत्रिमंडळातले सहकारी देखील भेटणार आहेत, कारण शेवटी त्यांची सिनियरिटी आहे। आमच्यासारखेच ते देखील इच्छुक म्हणण्यापेक्षा ते देखील मंत्रिपदाच्या कुवतीचे होते, परंतु या सगळ्यातनं आपल्याला 11च मंत्री करायचे होते। साहेबांची देखील अडचण आपण समजून घेतली पाहिजे आणि जिथं मी सगळ्या मंत्र्यांच्या वतीनं सांगितलं की 2.5 वर्षाचा क्रायटेरिया जाऊ दे, आम्ही जर एकनाथ शिंदे साहेबांच्या विश्वासाला पात्र ठरलो नाही तर आम्हाला बाजूला करण्याचे अधिकार स्वतः शिंदे साहेबांना आहेत आणि त्याच्यामध्ये नंतर मी देखील दुःख वाटून घेता कामा नये, कुठच्याही मंत्र्यांना घेता कामा नये। त्याच्यामुळे तिघांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्राला विकासात्मक न्याय देणं ही आमची जबाबदारी आहे आणि त्याच्यासाठी आम्ही सगळे मंत्री काम करू।